सकाळच्या या हलक्या गारव्यात नवीन सुरुवातीची एक छान चाहूल आहे. कालचे सगळे विचार हळूच बाजूला ठेवून आज मन शांत आणि हलकं आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. हसत दिवसाची सुरुवात करा. नवीन दिवस एक आशेचे किरण आहे. नवीन दिवस एक आशेचा किरण आहे. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळी सकाळी नवीन एका व्हिडिओला छान अशी सुरुवात केलेली आहे. तर कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी भरपूर असं प्रेम दिलं आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंचे खरंच मनापासून आभार. खूप छान अशा सुंदर सुंदर कमेंट केल्या. मी परवाच व्हिडिओला सांगितलं होतं की तुम्ही कमेंट करत जावं, म्हणजे मला तुमच्या कमेंट वाचून आणखीन छान वाटेल आणि भरपूर असा उत्साह येईल. तर सगळ्या ताईंनी भरपूर छान छान कमेंट केल्या. आता एक दोन ताई अशा आहेत त्या म्हणतात तुम्ही पूजा वगैरे ताई खूप छान करता, सगळं छान असतं तुमचं, पण त्यांची एक रिक्वेस्ट आहे की मला म्हणतात की ते कपाळावरती, दंडावरती आणि गळ्याला असं काहीतरी भस्म लावत जावा. आता त्यांनी मला कमेंटमध्ये सांगितलेलं आहे, पण त्यांना कसं सांगू की ताई आमच्या इकडं तसं नाही लावत, आणि जर लावलं तर मग आमच्या आजूबाजूचे लोक काय म्हणतील, म्हणजे पूर्ण नाही का अशा एवढ्या ठिकाणी भस्म लावून बसल्यानंतर, किंवा आमच्या घरातले सुद्धा काय कसं असतं, ज्या भागामध्ये किंवा ज्यांच्या ज्यांच्या धर्मामध्ये ते केलं जातं तर ते लोक करतात. आणि जर आपण अचानक असं करायला लागलं तर आपल्या घरातलीच किंवा आपल्या आजूबाजूचीच लोक आपल्याला काय म्हणतील. आता त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण त्यांच्या तिकडे ते लावत असतील असं कपाळाला भस्म, कपाळाला 3 बोटं, दंडाला 3 बोटं, गळ्याला असं लावा म्हणतात ते. पण आमच्या इकडं नाही लावत, आणि जर लावले तर आमच्या घरातलीच आणि आजूबाजूचे सुद्धा काय म्हणतील ह्याचा प्रश्न पडलेला आहे मला. खरंच त्यांचं मला हसावं की काय बोलावं मला काही कळलं नाही, पण त्यांना खरंच ह्या बाबतीत सॉरी बरं का, कारण नाही लावू शकत. आपल्याला कसं अचानक जर आपण कुठली गोष्ट केली तर आपल्याला आजूबाजूचे लोक काय म्हणतील, वेडे झालेत का काय हे लोक, असं असतं. आता काय काय भागांमध्ये किंवा काय काय ठिकाणी अशी पद्धत आहे की लावतात. आता त्यांच्या धर्मामध्ये किंवा आता जरी मराठ्याचे असतील तरी ती लिंगायत समाजामध्ये लावलं जातं ते. तर असं काहीच आणि आमच्याकडं नाही लावत ताई, त्यामुळे मी खरंच त्या ताईंची मनापासून माफी मागते. आणि कसं त्यांना असं वाटतं नेहमी, म्हणून त्या मला सारखं कमेंट करतात की ताई तुम्ही ते गळ्याला, कपाळाला, दंडाला तसा तो भस्म लावा म्हणून. तर सॉरी ताई, आमच्याकडे नाही लावत, त्यामुळे त्या ताईची खरंच मनापासून त्यांना माफी मागते. तर जी गोष्ट आपल्याकडं केली जात नाही ती गोष्ट कधीच करत नाही मी. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगताय म्हणून केलं तर, पण ते एक योग्य वाटत नाही मला. असो, चला तर इकडे सकाळी सकाळी छान असा मोगरा फुललेला तुम्हाला दाखवला. खूप भरपूर असे मोगऱ्याला फुलं येतात. इथं सुद्धा एक चाफा लावलेला आहे मी, तर त्या चापालासुद्धा आता छान अशा कळ्या लागल्यात. तो चाफा इकडं आपल्या बागेमध्येच लावलेला होता, पण त्या दिवशी आपलं ते पत्र्याचं शेड मारलं ना गाड्यांसाठी पार्किंग, तर त्यावेळेस ते चाफ्याचं झाड तिथलं काढून इथं तुळशीपाशी लावलं. चला म्हटलं तुळशीला चाफ्याच्या झाडाची सावली पण होईल, कारण आता काय झाले बघा, तुळस जरा ऊन जास्त तुळशीवरती पडतं आणि तुळस कशा रस्त्याच्या कडेलाच आहे, त्यामुळे तुळसच व्यवस्थित येत नाही आहे. म्हटलं चला चाफा थोडा मोठा झाल्यानंतर त्याच्या सावलीने तरी तुळस चांगली येईल. तर इकडेही माझं दार थोडंसं पाणी मारलं, कारण ओट्यावरती थोडीशी धूळ वगैरे असते, तर थोडंसं पाणी मारून ह्या पोछ्याने पुसून घेतलं की छान निघतं. पायऱ्या वगैरे मस्त अशा रोजच्या रोज असं पुसते तरी पण घाण धूळ भरपूरच असते. तर सकाळी सकाळी हे आपलं नळाला पाणी आलं होतं, गाड्यांवरती वगैरे थोडंसं पाणी मारलं, त्याचबरोबर ओटा वगैरे पुसून घेते. आणि असं काहीच सकाळचं माझं असतं, घाई गडबड असते, पण तेवढं चालून जातं, होऊन जातं माझं हे सगळं टायमिंगला कामं. आणि हल्ली तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या काय म्हणतात तसं, सुट्ट्या तर नाही आपल्याला, गृहिणीला सुट्ट्या नसतात, मला तर नसते बाबा सुट्टी कधी. पण आता उन्हाळा जसं चालू झाला ना तसं माझं काम खूपच लवकर होतं बरं का. 10:30 माझं पूर्ण घरातलं सगळं काम होतं, अख्खा दिवस परत रिकामा असतो. तर असं काहीच. आणि आता कसं समर्थ पण नाही, समर्थ आल्यानंतर थोडासा वेळ जाईल, इकडे तिकडं होऊन जाईल. पण आता उन्हामुळे आपल्याला कुठं बाहेर जायची इच्छा पण नसते. मला तर कुठंच मला उन्हाळा अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी कुठं बाहेर पण जात नाही. कालच परवाच गेले होते, तर दुपारी ऊन झालं होतं मला जायला, इथूनच गावाकडे गेले त्यावेळेस. तर आणि यायला उशीर झाला होता, 6 वाजता आले येताना. तर इकडे छान अशी मस्त उंबऱ्यावरती रांगोळी वगैरे काढून घेतली साईडने स्वस्तिक. आणि बघू शकताय तुम्हाला मी जे लावते ना उंबऱ्यावरती, बऱ्याच ताई विचारतात तुम्ही काय लावताय ते म्हणून. तर त्याच्या अगोदर खाली मी मस्त अशी ते गंध गोळी कालवलेले असतं ना, तो गंध लावते आणि त्यावरती हळदी कुंकू लावते, म्हणजे मस्त बसतं आणि छान पण दिसतं.
आता कधी कधी असं कुठं इकडे तिकडे जाण्यात येतं, बाहेर जाण्यात येतं. मग काही लोक भेटली की खरंच मग मनाला कुठंतरी हे वाटतं, अरे हीच लोक होती ना आपल्याला वाईट बोलणारी, हीच लोक होती. तर असं असतं बघा, दिवस प्रत्येकाचे हे राहत नसतात, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. म्हणून कधीही चांगले दिवस आले म्हणून कधी घमंड करायचा नसतो आणि वाईट दिवस आल्यानंतर कधी लाज वाटून घ्यायची नसते. त्यामुळे माणसाची कशी आहे बघा, जशी स्थिती असेल घरातली तसे लोक त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट देत असतात, तसेच आपल्याशी वागत असतात. त्यामुळे आपण कसं आहे म्हणजे आपल्याकडे जर पैसा पाणी आला किंवा आपले दिवस चांगले असतील तर जे खूप लांब लांब चाललेले लोक असतात ना, ते खूप जवळनं बोलतात. आणि काही काय असे पण असतात ज्याचे चांगले दिवस आलेत त्याचं बघवत नसतं, असे पण असतात. तर अशा वृत्तीची माणसं असू शकतात आपल्या आजूबाजूला, आपल्याला फक्त ओळखता आली पाहिजे. तर असं काहीसं असतं. त्यामुळे मी तर जास्त अशा गोष्टी इग्नोरच करत असते. मी काय जास्त त्या गोष्टीला म्हणजे काय म्हणतात ते भीक घालत नसते, म्हणजे खरंच घालत नसते. कारण खरंच खूप म्हणजे खूप वाईट काळामध्ये काही लोकांनी खूप त्रास पण दिलेला असतो आणि खूप कमी समजलेलं असतं. मला बाकी कुठल्याही गोष्टीचा कोणी त्रास दिला आहे, कोणी काय केलं ह्याच्याशी मला काही घेणं देणं नसतं. पण काही गोष्टींना म्हणजे एखाद्याच्या परिस्थितीवर हसणं किंवा एखाद्याला कमी समजणं हे खूप बेकार असतं. कारण प्रत्येकाचीच परिस्थिती आहे ना, कष्ट केली की परिस्थिती बदलत असते. कोणाचेही दिवस कुठलेच राहत नसतात. पण लोक म्हणतात ना की ज्याची परिस्थिती जशी आहे ना तशाच त्यानुसार त्या व्यक्तीला वागणूक देत असतात. तर ही सत्य परिस्थिती आहे. तर खूप वेळा असे अनुभव आलेले आहेत. जे काही लोक असतात ती अशा असू शकतात. आपल्या आजूबाजूला सगळीच तशी लोकं असतील अशी सुद्धा नाहीत. काही खूप वाईट काळामध्ये सुद्धा साथ देणारी लोकं असतात. आता तुम्हाला मी एक गोष्ट कौतुकाने सांगेल. माझे मोठे दीर आणि मोठ्या जाऊबाई, माझं जसं लग्न झालं तसं, म्हणजे अगोदरचं मला काय माहीत नाही, पण माझं लग्न झालं तेव्हापासून त्यावेळेस आमची खूपच वाईट परिस्थिती होती. पण त्यांनी माझ्या मोठे दीर आणि मोठ्या जाऊबाई, खरंच त्यांचं आवर्जून नाव घेईल मी, कधीही पडत्या काळामध्ये पण त्यांनी आम्हाला कधी कमी समजलं नाही. खूप प्रेमाने साथ दिली, खूप आपुलकीने विचारपूस केली. कधी जरी मी पुण्याला एवढ्या दिवस राहायचे, पुण्यावरून आले तरी कधी माझी भेट म्हणजे न घेतल्याशिवाय कधी हे करायचं नाही. मी नाही आले तर मला बोलवून पाठवायचे 4-4, येऊन जावा मनीषाला, येऊन जावा म्हणून. म्हणजे घरं थोडीशी लांब लांब जरी म्हणजे जवळच होती, पण असं समर्थ दिसलं तर समर्थला सांगायचं मम्मीला ये म्हणावं. अशा काहीशा गोष्टी असतात. आता काय कसं असतं बघा, पैशा पाण्याचीच कोणी मदत करावी असं नसतं. आपुलकीच माणसाला खरं सगळं काही शिकवत असते. म्हणून कोणाची वाईट काळ असो चांगला काळ असो, म्हणून म्हणते ना की चांगल्या काळात घमंड करू नये आणि वाईट काळाची कधी लाज वाटू देऊ नये. तर असं दिवस प्रत्येकाचे बदलतात. मी नेहमीच खूप अभिमानाने सांगते, माझ्या मोठ्या दीराने आणि मोठ्या जाऊबाईने, म्हणजे सख्खे दीर नाहीत आमच्या, ह्यांना सख्खे भाऊ नाही आहेत, हे एकटेच आहेत. पण सख्खे चुलत जे आहेत ना, तर ते सगळ्यात मोठे दीर आणि मोठे जाऊबाई खरंच त्यांची खूप म्हणजे खूप चांगले लोक आहेत. त्यांनी खूप आम्हाला आधार दिला. म्हणजे कसं असतं, शब्दाचा आधार खूप मोठा असतो माणसाचा. तर असो, काही गोष्टी असतात की आवर्जून तशा व्यक्तींची नावं घ्यायची असतात. आणि खरंच त्या व्यक्तींकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप चांगले आहेत दोघं पण. आणि तर त्यांच्याच नातवाचं हे होतं, म्हणजे बकरं होतं. मी काल गेले होते. तर आता कसं मी लांब राहते त्यामुळे मला जाण्यात कमी येतं. आता गावातल्या गावात असतं तर आम्ही कंटिन्यू एकूण एकाला भेटत जातो करतो. पण आता मी इकडं वैरागला राहिला आल्यापासून थोडंसं अंतरच पडतो, त्यामुळे जास्त दिवस आमची भेटच होत नाही. तर आता गाडी घेतली आहे, मला सारखं सांगतात गाडी घेतली आता येत जा गावाकडे. पण कुठं होतं आहे आपल्याला तर एवढं जाण्यासारखं. त्या दिवशी मात्र गेले, पण जरा उशीर झाला होता दुपारी. चला, इकडे दारातलं सगळं उंबराव पूजन वगैरे सगळं करून घेतलं. त्यानंतर स्वामींची ह्यांनी पूजा केलेली होती, स्वामींना पण नमस्कार करून घेतला. तोपर्यंत वाजले 8. तर बघा असं काहीचा टायमिंग इतका होऊन जातो ना. तर खूप किती जरी लवकर उठलं तर ह्या टायमिंग आहे ना घड्याळ खूप पटापट. तरी पण माझं आता 10-10:30पर्यंत काम होऊन जातं. तर इकडे तुम्हाला जवळनं दाखवते. छान अशी मस्त ही बी चाफ्याचीच फुलं आहेत बघा. हा पांढरा चाफा आहे. तर ही पण खरं तर सोनचाफ्याचं झाड लावलं आहे मी. तर त्याला फुलं लागायला आणखीन किती दिवस लागतात काय माहिती. आज तर फुलांचं खरंच खूपच शॉर्टेज होतं, त्यामुळे कमीच फुलं होती. आणि बाकीची जरा जास्त उंचावर गेली होती म्हणून मी पण तोडत बसले नाही. छान अशी देवपूजा वगैरे उरकून घेतली. आता करायची ती ह्यांना डब्याला वांग्याची भाजी सुकी. भरलेलं वांगं तर माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. इकडे सगळे घरातले बेसिक मसाले जे आहेत घेतलेले, गावाकडचा काळा लसूण मसाला, जे आपलं लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, हळद, मीठ,
आणि ह्याचं कूट, तिळाचं कूट, तिळकूट म्हणतात त्याला, तिळाचं कूट घेतलं आणि लसूण खोबरं ह्याचं वाटण. तर असं मस्त अशी आणि हिरवीगार कोथिंबीर अशीच टाकली, फोडणीला पण टाकायची, पण अशी टाकली की छान वाटते. भरून वांगं करायचे ना, तरच माझ्या पद्धतीनं तुम्हाला वांगं कसं करते ते दाखवते. आता माझी हीच पद्धत आहे, मला दुसरे काही वाटण वगैरे मी काळं वाटण वगैरे काही करत नाही. ह्याच वाटणाने मी भरलं वांगं करत असते. आता मसाला आपल्या आवडीप्रमाणेच घ्यायचा, तिखट कमी जास्त किंवा बाकीचे पण मसाले. तर जे आपल्याला मसाले कसं जास्ती सगळे मसाले टाकून अशी चमचमीत भाजी बनवली ना, तर भाजी पण खायला चांगली लागते. आणि दुपारी कसं जरा असं थोडंसं चमचमीतच असलं पाहिजे डब्याला. तर एक भाजी चमचमीत असते आणि एक भाजी अशी साधी अशी सिंपल असते. तर अशा 2 भाज्या रोज डब्याला असतात. कधीतरीच एखाद्या दिवशी एकच भाजी असते. तर वांग्याची भाजी केली आणि डब्याला कसं जास्तीची भाजी द्यावी लागते, कारण सगळे कसं गोळ्यामेळ्याने खातात, जेवतात, वाटून वगैरे एकूण एकाच्या भाज्या खातात. त्यामुळे जरा आम्ही जरी दोघं असलो तरी भाजी जास्त करत असते मी, कारण कसं डबा एकूण एकाचा शेअर करून खातात ना, मग प्रत्येकाची भाजी आवडीनं खात असतात. आणि माझं वांगं सगळ्यांनाच आवडतं साईडवरती, त्यामुळे हे मला सांगतानाच सांगत असतात वांगं जरा जास्त कर. कारण बऱ्याच वेळा आमच्या समर्थला पण खूप आवडतं, सौरभला पण खूप आवडतं वांगं हे, आणि ह्यांना पण खूप आवडतं. तर छान अशी सगळ्या वांगे भरून घेतले. आता ही तेलाची बॉटल तर मी घेतली होती खरं, 2 घेतल्या. ती एक देवाला केली आणि एक असं स्वयंपाक करताना, पण मला ती वापरायलाच आवडत नाही. मला ते आपलं सवय लागली ना, ते बोललीने तेल टाकायची. म्हटलं चला आज टाकून बघूया, जर करूया. तर ते खूप दाबं लागतं म्हणून वैतागून कसं वाटलं. इकडे बघू शकता सगळं वांगं जे आहे ते तेलाचं केलं, आणि हे वांगं तेलावरतीच करायचं, खूप छान होतं. उगं थोडंसं पाण्याचा शिंतोडा घालायचा, जास्त नाही घालायचं. म्हणजे आपण ज्या ह्याच्यात वांगी भरली होती ना त्या ताटामध्ये, तर त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ठेवायचं. बघू शकता एवढंच पाणी टाकायचं, म्हणजे पाण्याची अजिबात गरज लागत नाही वांग्या बनवायची. तर अशी छान अशी मी माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवली बघा. तर बघू शकता इकडे आपलं वांगं अर्धं कच्चं शिजलेलं आहे. आणखीन थोड्या वेळ म्हणजे वाफेवरती शिजतं हे तेलाची. झाकून ठेवते, 1-2 वेळा झाकायचं, 1-2 वेळा हलवायचं. बघू शकता मस्तच आपलं वांगं छान शिजलेलं आहे. जसं जसं वांगं शिजेल ना, तसं तसं एक मस्त असं त्याला तेल सुटतं, डाळून सुटतं. तर छान शिजलं वांगं. तर असं काहीच बघा, आजचं माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन होतं. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब